आज मी तुमच्यासोबत मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वात आधी मोड आलेले हिरवे मूग स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकून घ्यायचे. त्यामध्ये 1 ग्लास पाणी, चवीनुसार मीठ, किंचितशी हळद ॲड करून सर्व मिक्स करून कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकरच्या 2 शिट्ट्या होईपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आल्याचा तुकडा, कोथिंबीर आणि पाणी ॲड करून अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घ्यायची. मिक्सरला हे वाटण बारीक करून होईपर्यंत कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मूग चांगले शिजून झालेले आहेत. आता एका पॅनमध्ये 4 चमचे तेल ॲड करून तेल गरम झाल्यानंतर कढीपत्ता, मोहरी, जिरे, एक बारीक चिरून घेतलेला कांदा, एक टमाटर बारीक चिरून ॲड करायचा. सर्व फ्राय झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा घरचा कुटलेला मसाला ॲड करून सर्व तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये वाटलेला मसाला ॲड करून फ्राय झाल्यानंतर यामध्ये पाणी ॲड करून उकडून घेतलेली मूग ॲड करून चवीनुसार मीठ टाकून बारीक चिरलेली कोथिंबीर गार्निश करून 5 ते 10 मिनिटं भाजी